इंडिपेंडन्स डे सुद्धा. आज आहे फ्रायडे आणि मी काल ऑफिसनंतर डायरेक्ट मुंबईला आलो आहे आणि आता उठलो आहे. थोडंफार ऑफिसचं मीटिंग वगैरे किंवा जे काही काम असेल ते मी आता करून घेईन आणि आज आपल्याला जायचं आहे ट्रायम्फमध्ये टेस्ट राईडसाठी. ट्रायम्फची 400 स्क्रॅम्बलर जी आहे 400X त्याची टेस्ट राईड मी आज घेणार आहे आणि बघू. आता नाश्ता तयार होतो आहे, नाश्ता करेन आणि थोडंफार काम आहे ते करून घेईन. तर आता चहा बनतो इथे आणि ऑमलेट आणि ब्रेड. शेफ हिना मालणकर. मी काय करू? खा तू. काय खाऊ? अंड फोड आणि खाऊ. डोकर फोड. माझ्या नाही तुझ्या. अरे माझ्या नाही तुझ्या. फोडून देऊ काय अंड? वाटीमध्ये दे. ठीक आहे. नाश्ता इज रेडी. आता मस्त प्लॅन होता बाहेर जायचा जेवायला, पण पाऊस लागतोय. सो मी रेडी आहे जायला, पण आमच्याकडे छत्री नाही आता. मग आता हिने कॅन्सल केलं. छत्री हिच्याकडे होती ती हिने काल तोडली आणि मी पुण्यातनं छत्री इथे आणली नाही. लाज कशाला वाटली पाहिजे? मोडली तर मोडली, विसरलो तर विसरलो. ठीक आहे ना, एवढं काय. आजच्या सगळं ब्लॉगमध्ये खायचंच येणार आहे आपलं. खातोय नसं सकाळपासून. काय आहे हे? मलाई टिक्का. मुर्ग मलाई टिक्का. सो येस, मी आता निघालो आहे आणि ट्रायम्फने आपल्याला 4:30ला बोलवलं आहे. सो आता 4 वाजता आहेत. सो आता आपण इथून ठाण्याला स्टेशनला जाणार आहे ट्रेनने आणि तिथून मग आपला रिक्षा घेऊन ट्रायम्फकडे जायचं आहे. सो मी इथे आता आलो आहे ट्रायम्फ शोरूमच्या इथे. बघूया किती वेळ टेस्ट राईड देतात किंवा कसं काय आहे ते. तर मी आता ही बाईक घेऊन आलो होतो. ही आहे स्पीड 400 ट्रायम्फ. बाईक छान आहे, सीट कम्फर्ट पण चांगलं आहे, पण हँडल आहेत त्याच्यावरती खूप प्रेशर येतं हातावरती, कारण की जरा स्पोर्टी ह्याचा हे आहे, बसायची स्टाईल आहे त्यामुळे. बाकी लुक वगैरे छान आहे गाडीचा एकदम. अजून एक इश्यू वाटतो मला की इंजिन जे आहे ते लवकर ओव्हरहीट करतं. बाकी बिल्ड क्वालिटी वगैरे चांगली आहे. यात मला ॲक्च्युली अजून एक थोडासा इश्यू वाटतो आहे, तो म्हणजे मायलेज. ॲक्च्युली 400cc असल्यामुळे मायलेज बघू नये, बट 21 म्हणजे खूपच कमी वाटतं आहे. ॲक्च्युली 4 व्हीलरला असतं तेवढं मायलेज. सो आता आधी स्क्रॅम्बलर बघू आपण चालवून, त्याला बघू किती मायलेज आहे. इंजिन सेम आहे त्याचं, पण बघू ऑलमोस्ट तेवढंच मायलेज असणार. तर आता मी ही बाईक नेऊन देतो त्यांना आणि दुसरी बाईक जी आहे स्क्रॅम्बलर 400X त्याची पण राईड घेणार आहे मी आज. सो कळवतो तुम्हाला. तर आता मी थांबलो आहे स्क्रॅम्बलरसाठी. कोणतरी घेऊन गेलं आहे, ते जसं येतील तशी आपल्याला ती गाडी भेटेल.
ओके, सो या गाडीची टेस्ट राईड झाली आता माझी बऱ्यापैकी. छान आहे गाडी. मला ॲक्च्युली स्पीड 400पेक्षा ही स्क्रॅम्बलर 400X जी आहे ती खूप आवडली. ह्याचं मागचं सस्पेन्शन आहे ते खूप छान आहे, त्याच्यापेक्षा अजिबात स्टिफ नाही आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. सीट पण कम्फर्टेबल आहे आणि मेन म्हणजे हँडल अपराईट आहे. अपराईट असल्यामुळे हातावरती जे माझ्या प्रेशर येत होतं ते येत नाही आहे. आणि एक इशू सेम आहे याच्यामध्ये सुद्धा, तो म्हणजे इंजिन ओव्हर हिटिंगचा. पण मी त्यांच्याशी बोललो ओव्हर हिटिंगचं, ते मला म्हणाले की गाडी सर्व्हिसिंगची नाही आहे, म्हणजे सर्व्हिस केलेली गाडी नाही आहे. तिथे सर्व्हिसिंगचं हे पण दाखवत आहे तिथे. तर ही गाडी टेस्ट राईडला, त्याच्यामुळे ही गाडीचा पेट काढत असतात सगळे बऱ्यापैकी. त्याच्यामुळे ते बोलले तुमची नवीन गाडीची जी हे आहे एक्सपिरियन्स आणि या गाडीचा एक्सपिरियन्स हा तुम्हाला खूप डिफरन्स वाटेल. पण तरी पण ओव्हर हिटिंग आणि मायलेज हे मला या गाडीमध्ये तसा प्रॉब्लेमच वाटतो. पण बाकी ओव्हरऑल ज्याला मायलेजचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा ज्याचं ट्रॅफिकमध्ये हे नाही आहे, कम्यूट नाही आहे, तो गाडी ही खूप छान वापरू शकतो. आता टेस्ट राईड वगैरे सगळं घेऊन झालं आहे आणि मी आता काकांकडे जाणार आहे डोंबिवलीला. आज जन्माष्टमी आहे आणि मला आंबोळ्या खूप आवडतात, तर मी आज आंबोळ्या खायला जातो आहे तिथे. दिदी ऑलरेडी पोचली असेल तिथे किंवा निघाली असेल मे बी. सो मी आता पटापट स्टेशनला जातो, तिथून ट्रेन पकडतो डोंबिवलीसाठी. हिनल कुठे झोपली का? मी खेळणार ना. दाखवून खेळता मी लसतात टाकू का? तर आता आम्ही जातो आहे घरी आमच्या आणि ही येते सोबत, कारण संध्याकाळी आम्हाला मूवीला जायचं आहे. मी इथं फिरते. किती राहिली सँडल? 150 रुपये बघ, दाखवा. 150 रुपये ना? हां 150 रुपये ना? येणार ब्लॉगमध्ये बघत राहा, नाही आलं तर सांग. तर मी आलो आहे आता घरी आणि ते दोघं जण मार्केटमध्ये गेलेत थोडंसं खायला वगैरे गेला. आज माझा उपवास असतो, तर मी आज जेवत नाही शनिवारचं. आणि आता घरी येऊन आवरणार बऱ्यापैकी आम्ही तिघही. आणि मग मूवी जो आहे तो 8:15चा आहे. मग तोपर्यंत माझं सगळं पॅकिंग वगैरे, कारण की उद्या मला परत निघायचं आहे. मग ते सगळं पॅकिंग वगैरे करणार आम्ही, थोडा वेळ आराम करणार आणि मग संध्याकाळी मूवीसाठी जाणार. तर आता आम्ही आलो आहे मूवीसाठी. दोघं पण आहेत, मस्त झोपून आलो आहे. सगळ्यांचे डोळे बघा कसे आहेत त्याच्यामुळे. मी नाही झोपली. हां मी नाही झोपली. ती झोपलेली. हे सिनेपॉलिसमध्ये कधी सुधारणार नाहीत. 8:15चा शो सांगून 8:30ला सुरू करतात नेहमी.